प्रेक्षकांचं स्वागत। नुकतंच आपण ऐकलं की 12 डिसेंबरला देशाच्या राज्यसभेमध्ये निवडणूक आयुक्तांची जी नियुक्ती आहे यावरचं जे विधेयक 10 ऑगस्ट 2023ला म्हणजे राज्यसभेच्या सरत्या अधिवेशनात ते दाखल करण्यात आलं होतं आणि बरोबर 12 डिसेंबर 2023ला हे विधेयक मंजूर करण्यात आलं। खरं तर इलेक्शन कमिशनर म्हणजे निवडणूक आयोग हे सध्याच्या काळात एवढं महत्त्वपूर्ण झालेलं आहे की अनेक पक्षांची ताटातूट, अनेक पक्षांचे विवाद निवडणूक आयोगाकडे आहेत। निवडणूक आयोगाने त्यावर निर्णय दिलेले आहेत, परंतु त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलेलं आहे। निवडणूक आयोगांची भूमिका ही सध्याच्या काळात काय होती, पूर्वी काय होती, या सगळ्यांचा जर आपण तुलनात्मक जर एक दृष्टिकोन बघण्याचा जर प्रयत्न केला तर निवडणूक आयोग या देशामध्ये TN शेषन हे निवडणूक आयुक्त होईपर्यंत निवडणूक आयोग अशा प्रकारची काही स्वायत्त संस्था आहे संवैधानिक, याची जाणीव देखील सर्वसामान्य माणसाला नव्हती। घटनात्मकरित्या ही स्वायत्त संस्था आहे हे जाणकारांना माहीत होतं, परंतु TN शेषन हे मुख्य निवडणूक आयुक्त झाले आणि त्यांनी निवडणुकांची आचारसंहिता काय असते, त्या दरम्यान राज्यसत्ता किंवा राज्यकर्त्यांवरही काय अंकुश असा ठेवला जाऊ शकतो याची अक्षरशः जी अंमलबजावणी होती ती या देशाने पाहिली। आज निवडणूक आयोगांच्या संदर्भामध्ये पुन्हा एक विवाद निर्माण झाला। त्यावेळी जो विवाद होता की जी शिस्त TN शेषन यांनी लावली होती त्यामुळे राजकीय सत्ताधाऱ्यांना आणि राजकीय पक्षांना अधिक अडचण झाली आणि राजकीय पक्षांनी असं ठरवलं की निवडणूक आयोगाचा जो आयुक्त आहे तो एक सदस्यीय न ठेवता तो बहुसदस्यीय ठेवला पाहिजे आणि म्हणून TN शेषन यांच्यानंतर निवडणूक आयोगाला हे बहुसदस्यीय करण्यात आलं। आता त्यावेळी सत्ताधारी विरोधी अशा सगळ्याच पक्षांची ती गरज बनली होती, कारण TN शेषन यांची आचारसंहिता, निवडणूक आचारसंहिता ही सर्वच पक्षांना त्रासदायक झाली होती। आज निवडणूक आयोगाच्या अनुषंगानं जो निर्णय म्हणजे राज्यसभेमध्ये जे विधेयक पास झालं त्या विधेयकाच्या अनुषंगानं सध्याच्या काळामध्ये काय करावं आणि काय करू नये सर्वसामान्य जनतेची असा अवस्था आहे। निवडणूक आयोग तटस्थ आहे का, तर काही राजकीय पक्षांच्या संदर्भात जे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत आणि त्यांना सर्वोच्च न्यायालयात जे आव्हान दिले गेले ते पाहता सर्वसामान्य लोकांच्या मनातही निवडणूक आयोगाच्या तटस्थतेविषयी निश्चितपणे चिंता आहे आणि ही चिंता एकंदरीत पातळीवर सर्वोच्च न्यायालयाची देखील ती ठरली का, आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे त्यांच्या घटनापीठाने न्यायमूर्ती KS जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली जे घटनापीठ होतं त्या घटनापीठाने असं ठरवलं की जोपर्यंत संसदेत कायदा बनत नाही तोपर्यंत निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ही देशाचे पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि देशाचे सरन्यायाधीश या 3 लोकांच्या समितीकडून ती केली जाईल। परंतु न्यायालयाचा जसाही हा आदेश आला त्यानंतर या आदेशाला झुगारून देण्यासाठी किंवा या आदेशाला डायव्हर्ट करण्यासाठी वर्तमान केंद्र सरकारने एक विधेयक तयार केलं आणि ते विधेयक गेल्या वेळीच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी राज्यसभेत सादर केलं होतं 10 ऑगस्ट 2023ला आणि आता 12 डिसेंबर 2023ला हे विधेयक मंजूर करण्यात आलं। आता राज्यसभेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आलं म्हणजे नेमकं काय झालं। आता राजकीय पक्ष सगळेच सांगतायत, सगळे चिंता करतायत निवडणूक आयोग तटस्थ नाही, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर अनेक राजकीय प्रश्नचिन्ह उभे करतात। परंतु असं असताना अनेक राजकीय पक्ष सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन हे सांगतात की लोकशाही धोक्यात आलेली आहे, संविधान धोक्यात आलेलं आहे आणि त्यामुळे निवडणुका तटस्थ होणं गरजेचं आहे। अशा सगळ्या गोष्टी राजकीय पक्ष सांगत असतात। परंतु जर राज्यसभेचं जर आपण बलाबल जर पाहिलं तर राज्यसभेमध्ये सत्ताधारी पक्षांकडे केवळ 109 सदस्य राज्यसभेमध्ये आहे। विरोधी पक्षांकडे म्हणजे ज्याला इंडिया आघाडी आज आपण म्हणतो त्यांच्याकडे 98 सदस्य आहेत आणि राज्यसभेची एकूण सदस्य संख्या जी असते ती 250 आहे, परंतु सध्या 8 सदस्य नाही आहेत।
जम्मू काश्मीरमधले काही सदस्य नाही आहेत आणि इतर. तर सध्याची जी संख्या आहे ही संख्या पाहता राज्यसभेमध्ये 8 सदस्य जर वगळले तर जवळपास 242 सदस्य हे सदस्य आहेत. आणि या 242 सदस्यांमध्ये सत्ताधारी पक्षाचे 109, विरोधी पक्षाचे 98 आणि जे पक्ष असे आहेत की जे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांशी अलायन्समध्ये नाहीत, ते स्वतंत्र अस्तित्व राखून आहेत, अशा पक्षांच्या सदस्यांची संख्या 31 आहे. याच्यामध्ये बिजू जनता दल असेल, YSR रेड्डी काँग्रेस असेल, BRS असेल, भारत राष्ट्र समिती, BSP असेल, अशा 31 पक्षांचे हे सदस्य आहेत. जर राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाच्या तटस्थतेविषयी शंका आहे किंवा चिंता आहे तर राज्यसभेत सत्ताधारी पक्षाचं बहुमत नसताना हे विधेयक नेमकं मंजूर कसं होतं, हा प्रश्न देशाच्या जनतेसमोर आहे. याचाच अर्थ राजकीय पक्ष सांगतात ते करतात दुसरं. निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये राजकीय पक्षांना काय वाटतं आहे किंवा काय वाटत असेल हा प्रश्न जरी आपण बाजूला ठेवला तरी येणाऱ्या काळामध्ये 2024मध्ये ज्या निवडणुका होतील त्या निवडणुका संचलित करण्यासाठी निवडणूक आयोगातील आयुक्त, मुख्य आयुक्त आणि अन्य दोन्ही आयुक्त हे तटस्थ असावेत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने ते झुकणारे नसावेत. गेल्या काही निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांचा असा आरोप राहिला की आम्ही निवडणुकांमध्ये काही तक्रारी केल्या त्याची दखल नाही, परंतु सत्ताधारी पक्षाने जर तक्रारी केल्या तर लगेच विरोधी पक्षांच्या उमेदवारांना त्या संदर्भात नोटीस येतात. तर ही तटस्थता तपासण्याचा जो निकष राजकीय पक्षांचा होता आणि त्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी राज्यसभेमध्ये जी भूमिका घेतली ते जर पाहिलं, काही पक्ष जर अपवाद वगळले तर निश्चितपणे हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर असं आता बोललं जातं की 2024च्या निवडणुका या तटस्थ होतील. तर ही तटस्थता राजकीय पक्षांना जोपासता आली नाही. राजकीय पक्षांनी राज्यसभेमध्ये ज्या पद्धतीनं नांगे टाकलेल्या आहेत त्यामुळे जनतेला सपशेल संदेश आहे की जे राजकीय पक्ष लोकांमध्ये जाऊन सांगतात की आगामी काळामध्ये लोकशाहीला असा धोका आहे, संविधानाला असा धोका आहे, ते राजकीय पक्ष प्रत्यक्षात सभागृहामध्ये जी भूमिका घेतात ती नेमकी वेगळी आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आयोगाच्या अनुषंगानं जी काही नियुक्ती होईल ती नियुक्ती करण्यासाठी आता पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातील एक सदस्य, याचाच अर्थ सत्ताधारी पक्षाचे 2 सदस्य विरुद्ध विरोधी पक्षाचे 1 म्हणजे विरोधी पक्षनेते यांच्या अनुषंगानं ही निवड होईल. अपेक्षा आहे की विवेक हा लोकशाहीमध्ये संविधानात्मक पातळीवर सगळ्याच पदांवरच्या व्यक्तींचा शाबूत असतो, शाबूत राहावा ही अपेक्षा करून या समितीने जरी निवडणूक आयुक्त नेमला तरी ते निवडणूक आयुक्त निवडणुका तटस्थपणे पार पाडतील, पारदर्शीपणे पार पाडतील याची निश्चितपणे आपल्याला एक खात्री देता येत नसली तरी अपेक्षा बाळगता येते. आणि म्हणून व्यक्तीच्या विवेकशीलतेवर जसा संविधानकर्त्यांचा, संविधान निर्मात्यांचा विश्वास होता तसा भारतीय जनतेला, भारतीय समाजाला, भारतीय लोकांना व्यक्तीच्या त्या संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या विवेकावर विश्वास ठेवावा लागेल. आणि हाच विश्वास त्यांच्या नीतीला आव्हान करणारा असेल. आणि म्हणून लोकशाहीमध्ये आपण लोकांच्या निवडणुका तटस्थपणे घेण्यासाठी कोणताही निवडणूक आयोग किंवा आयुक्त या ठिकाणी बाध्य राहील अशी अपेक्षा भारतीय लोकांना निश्चितपणे करता येईल, ती करावी हेच आता सगळ्यांच्या हातात उरलेलं आहे. धन्यवाद.